मित्रांनो, मी बोदगाव डोंगरू बैरम सामाजिक कार्यकर्ता बोलतोय। शेतकऱ्यांना कुठतरी 2 पैसे कांद्यामध्ये भेटत होते, 30-35 रुपये किलो विकलं जात होतं। तेवढ्यात मीडियावाले दाखवतायत की कांद्याला भाव वाढला, सामान्याचा बजेट चुकतं। मात्र मी मीडियावाल्यांना हे आव्हान करतो, आमचं निम्मी कांदा शेतकऱ्यांचा खराब झालाय, निम्मी कांद्याला भाव कुठतरी भेटतोय। कितीतरी शेतकरी 5 वर्षामध्ये कांद्याला भाव भेटला नाही, कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, तेही दाखवा। मीडियावाल्यांना मी विनंती करतो की तेही दाखवा। तशाच प्रकारे 1800ची बॅग कुठतरी 10-26ची बॅग 2200-2300 वर जाऊन पोचली, कुठतरी 200 लागणारा मजूर आज 400 वर जाऊन पोचला, हे दाखवा मीडियावाल्यांना मी विनंती करतो। तशाच प्रकारे आम्ही जेव्हा कांद्याला भाव पडतो, कितीतरी आम्ही आंदोलन घडवून आणतो, तेव्हा कुठतरी सरकार दखल घेतो। तशाच प्रकारे आता 2 दिवस झाले कांद्याला भाव वाढण्यात, तेवढ्यात तुम्ही कांदा एक्सप्रेस कुठतरी नाफेडची जी कांदा आहे मार्केटमध्ये आणणं, कुठतरी शेतकऱ्यांचा भाव पाडणं, तुमचा हा धोरण दिसतोय सरकारचा। शेतकऱ्यांचा विरोध सरकार जातोय, कुठतरी 2 पैसे घडतायत। मी विनंती करतो शेतकऱ्यांना, आतापर्यंत जरी 30-35 रुपये जरी कांदा झाला तर कुठतरी खाणारा काय आत्महत्या करणार नाही, काय जीवन आवश्यक वस्तू नाही ते कांदा। मात्र जेव्हा जेव्हा आमचा शेतकऱ्यांचा कांद्याचा भाव पडतो, अक्षरशः कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात। मी सरकारला विनंती करतो, कुठतरी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहा। जेव्हा जेव्हा आवक वाढेल कांद्याच, तेव्हा तेव्हा आपाप भाव कमी होणार आहे त्याचा। मात्र सरकार कुठतरी चुकीचा निर्णय घेतोय, कुठतरी शेतकऱ्यांचा कांद्याचा भाव पाडण्याचा प्रयत्न करतो। मी सरकारच्या लक्षात आणून देतो की मागच्या वेळेस लोकसभाच्या इलेक्शनमध्ये कांदावाले शेतकरी एकजूट होऊन गेले होते, कुठतरी 5 वर्षापासून कांद्याला भाव भेटला, नाराज होते, कितीतरी तुमचे खासदार पाडले होते, सरकारला लक्षात यायला पाहिजे। तशाच प्रकारे जर तुम्ही कांद्याला भाव पाडण्याचा प्रयत्न करत असणार तर भारत दिगोळे साहेबांच्या अध्यक्षाखाली आम्ही रस्त्यावर उतरू, कांदा शेतकरी संघटना कुठतरी रस्त्यावर उतरेल, कुठतरी आंदोलन घडून आणू। ही क्लिप जास्तीत जास्त सेंड करा मित्रांनो। हे लक्षात यायला पाहिजे, कुठतरी शेतकऱ्यांच्या विरोधात कुठतरी सरकार काम करतोय, कुठतरी शेतकऱ्यांना नाराज करतोय। हे मी ही क्लिप जास्तीत जास्त सेंड करा, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करा, जेणेकरून शेतकरी जागृत व्हायला पाहिजे। मी बोदगाव डोंगरू बैरम।